ना गोळी, ना दगड, ना रक्तपात आणि ना दंगल किंवा ना जाळपोळ, आणि तरीही सरकारला विद्यार्थ्यांपुढे झुकावं लागलं. कारण एकच, आपल्या राष्ट्रपित्याने महात्मा गांधींनी आपल्याला दाखवून दिलेला मार्ग म्हणजे अहिंसेचा मार्ग. मित्रांनो, 20 जून 2026ला CJP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीने राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे एक एल्गार दिला. CJPने आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन होतं आपल्या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी होतं, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली 2024 आणि 2026ला नीट पेपर लीक झाले होते आणि असे अनेक पेपर लीक झाले होते आणि त्यामुळे देशातील युवक प्रचंड संतापले होते आणि त्यांनी 20 जूनला आंदोलन सुरू केलं. त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आपले लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी दिल्लीला आले ते आणि 28 जूनपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. ते आमरण उपोषण सुरू असताना जवळपास 20-22 दिवस कोणत्याही प्रकारचं त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय असं वाटत नव्हतं आणि त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार अतिशय गाफील होतं. नरेंद्र मोदी सरकारला असं वाटलं की हे आंदोलन तर आपण अतिशय सहजगत्या चिरडून टाकू, म्हणजे आपल्याला आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागणार नाही, जो त्यांनी त्यांच्या 12 वर्षाच्या काळामध्ये आजपर्यंत कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. कारण मंत्र्याचा राजीनामा घेणे म्हणजे अहंकार दुखणे असं त्यांना वाटत होतं. पण मित्रांनो, त्यांनी एक मोठी चूक केली आणि ती चूक म्हणजे 18 जुलैला त्यांनी सोनम वांगचुक यांना सकाळी उचलून नेऊन अटक केली आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि खऱ्या अर्थाने तिथून पुढे आंदोलन पेटलं. आपल्या महाराष्ट्राचा लाडका युवक अभिजित दिपके याच्या नेतृत्वाखाली CJP कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन सुरू केलं, त्या आंदोलनाची धार खऱ्या अर्थाने सोनम वांगचुक यांना अटक झाल्यानंतर वाढली आणि मग देशभर अशा प्रकारचे आंदोलनं व्हायला लागले. देशभर विद्यार्थी रस्त्यावर उतरायला लागले, सरकारच्या विरोधात उतरायला लागले, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागू लागले आणि पाहता पाहता देशभर प्रचंड मोदी विरोधी लाट तयार झाली. आणि हे पाहून नरेंद्र मोदी धास्तावले. त्यांनी 2-3 व्हिडिओ 2-3 रील सोशल मीडियावर टाकले आणि आपल्या देशातील युवकांना उद्देशून त्यांनी भाषण दिलं की माय फ्रेंड्स. पण त्यांच्या त्या भाषणाचा त्या विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. ते अडून राहिले. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू. दरम्यान 26 दिवस उपोषण केल्यानंतर सोनम वांगचुक यांना मनवण्यात सरकार यशस्वी ठरलं. त्यांचं उपोषण मागे घेतलं गेलं आणि त्यांच्या उपोषणाचा तो मागे घेण्याचा जो टायमिंग होता त्याच्यावरही सर्व पक्षांनी टीका केली. परंतु बघा ना, सोनम वांगचुक यांचं 26 दिवसाचं उपोषण ह्या तरुणांचं निडर होऊन सरकार विरोध दिलेला एल्गार आणि ह्या सर्वामुळे नरेंद्र मोदी कन्फ्यूज झाले. त्यांना प्रश्न पडला की आता ही जी मानसिकता आहे तरुणांमध्ये की नरेंद्र मोदी सरकार हे तरुणांच्या विरोधातील सरकार आहे, ही मानसिकता हा विचार त्यांच्या मनामध्ये रुजत गेला, वाढत गेला तर आपलं सरकार पुन्हा कधीच येणार नाही. आणि म्हणून त्यांनी शेवटी निर्णय घेतला. तो निर्णय असा की धर्मेंद्र प्रधान यांना सांगितलं तुम्ही राजीनामा द्या आणि आज त्यांचा राजीनामा झाला. म्हणजे बघा, आपल्या देशाला जे 100 वर्षापासून परंपरा लाभली, सत्य आणि अहिंसेवर आधारित आंदोलन करा, कोणत्याही प्रकारची तिथं रक्तपात होऊ देऊ नका, कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ देऊ नका, कोणत्याही प्रकारची जाळपोळ होऊ देऊ नका. आणि या सर्व आंदोलनामध्ये देशभर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये कुठेही जाळपोळ झाली नाही, कुठे दगडफेक झालेली नाही, कुठेही गोळीबार झालेला नाही. हेच या आंदोलनाचं सर्वात मोठं यश आहे. पण मित्रांनो, फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन शिक्षण व्यवस्था सुधारेल का? नाही सुधारणार. पण हा एक राजीनामा महत्त्वाचा होता, कारण ज्या मंत्र्यांना किंवा ज्या
अधिकाऱ्यांना असं वाटत होतं की आपण काहीही केलं, कितीही चुका केल्या, कसंही वागलो तरी आपलं कुणीही वाकडं करू शकणार नाही. त्यांच्यासाठी हा अतिशय मोठा धडा आहे आणि म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अतिशय महत्त्वाचा होता. त्याचबरोबर CJPच्या आणखी ज्या 2 मागण्या होत्या की ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना 1 करोडचं मदत करावी. त्याचबरोबर त्या 20 तारखेच्या चलो संसद या अभियानामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला किंवा ज्या विद्यार्थ्यांवर केसेस झाल्या त्या केसेससुद्धा देशभर झालेल्या केसेस मागं घ्या, या सर्व गोष्टींना सरकारने प्रतिसाद दिला आणि अशा प्रकारे हे आंदोलन आज संपलं आहे. पण या आंदोलनाने देशाला दिशा दाखवली की आपल्या देशामध्ये सरकार कोणतंही असो, कितीही अहंकारी असो, सरकारला लोकांच्या शक्तीसमोर नमावं लागतं, झुकावं लागतं. आणि म्हणून आजचा हा दिवस इतिहासामध्ये नोंदवला जाईल. आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी तर आज आषाढी एकादशीचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आणि त्या आनंदामध्ये ह्या आनंदाने भर टाकली म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जल्लोष होत आहे. आपण सर्वजण जल्लोष करूया, पण कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित राखून. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.